दिवाळीचा सण म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाचा पर्व आणि चांगल्याचा वाईटावर विजय साजरा करण्याचा दिवस। पण कोकणात मात्र या सणाला एक खास अशी परंपरा जोडलेली आहे, ती म्हणजे नरकासूर बनवण्याची आणि त्याचा वध करण्याची। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा परिसरात दरवर्षी दिवाळीच्या आधीच्या दिवशी म्हणजेच नरक चतुर्दशीच्या आदल्या रात्री गावागावात मोठ्या उत्साहात नरकासूर तयार केले जातात। बांबू, गवत, कागद, रंगीत कपडे आणि फटाके वापरून या नरकासुरांचे मोठे पुतळे बनवले जातात। काही ठिकाणी तर नरकासुरांची उंची 20 ते 30 फुटांपर्यंत देखील असते। तसंच काही ठिकाणी तर नरकासूर बनवण्याच्या स्पर्धा देखील लावल्या जातात। मुलं, तरुण आणि संपूर्ण गाव मिळून आठवडाभर या पुतळ्याची तयारी करतात। रात्री नरकासुराचा पुतळा गावभर फिरवला जातो। ढोल ताशांच्या गजरात, दिवे, बॅनर आणि गाणी लावून या नरकासुरांना संपूर्ण गावभर फिरवतात। तर काही ठिकाणी नरकासुराचं राज्याभिषेक नाटक सादर केलं जातं, ज्यातून लोककला आणि सामाजिक एकोपा प्रकट होतो। पण तुम्हाला नरकासुराची कथा माहितीये का? चला जाणून घेऊया। पौराणिक कथेनुसार नरकासूर हा एक असुर राजा होता। त्यानं देव, ऋषी आणि महिलांवर अत्याचार सुरू केले होते। त्याच्या अत्याचारांपासून लोकांना मुक्त करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची पत्नी सत्यभामा यांनी नरकासुराशी युद्ध केलं आणि त्याचा वध केला। तो दिवस होता अश्विन कृष्ण चतुर्दशी, म्हणजेच आजचीच नरक चतुर्दशी। म्हणूनच आजही कोकणात या परंपरेतून नरकासुराचा वध करून नरकासुराला वाईट प्रवृत्तीचा प्रतीक मानून लोक वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करतात। पहाटे नरकासुराचा पुतळा जाळला जातो, त्या क्षणी गावभर जय श्रीकृष्ण, जय सत्यभामा असे जयघोष दुमदुमतात। नरकासुराचं दहन म्हणजे अंधार, दुष्टता आणि अहंकाराचा अंत आणि त्यानंतर उजेड, आनंद आणि प्रेमाचं स्वागत। या दहनानंतर लोक सुगंधी उटणं लावून अभ्यंग स्नान करतात आणि दिवाळीच्या शुभारंभाचा पहिला दिवा प्रज्वलित करतात। अनेक ठिकाणी या दिवशी लोक एकमेकांना म्हणतात, नरकासुराचा वध झाला का? अभ्यंग स्नान झालं का? कोकणातील ही परंपरा केवळ धार्मिक नाही, तर सामाजिक बंध वाढवणारी आणि संस्कृती जपणारी आहे। प्रत्येक नरकासूर दहनात लोक आपल्या मनातील वाईट विचार, मत्सर आणि अंधकार जाळून प्रकाश, प्रेम आणि सद्भावनेचं स्वागत करतात। नरकासुराचा अंत झाला, आता प्रकाशाचा, प्रेमाचा आणि शुभेच्छांचा उत्सव सुरू झाला, असं मानून सर्वांना दीपावलीच्या आणि येणाऱ्या नवीन वर्षांच्या शुभेच्छा देऊन घरी गोडधोड फराळ केला जातो आणि दिवाळी सुखाची आणि भरभराटीची जाओ अशा शुभेच्छा लोक एकमेकांना देतात। तुम्हाला सर्वांना महाराष्ट्र माझा नेटवर्क कडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा।